नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्सची पोस्ट टेस्ट म्हणजे उत्तर चाचणी आज आपण सोडवणार आहोत. स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. टोटल मार्क्स आहेत या टेस्टचे 20 मार्क्स आहेत. क्वेश्चन फर्स्ट ए, फिल इन द ब्लँक्स. दिस क्वेश्चन इज फॉर 4 मार्क्स. each sub questions having 1 marks. First one is the LCM of 11 and 13 is dash dash dash. The LCM of 11 and 13, 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. अँड द LCM ऑफ प्राईम नंबर इज 1. LCM किती असतो त्याचा 1 असतो. सेकंड 3 raised to 5 divided by 3 raised to 3 is equal to 3 raised to 2. घातांकाच्या नियमानुसार घातांकाचा नियम काय आहे तर भागाकार असेल तर त्यांच्या घातांकांची वजाबाकी, म्हणून 3चा 5 वजा 3 बरोबर 3चा दुसरा घात उत्तर येणार आहे. पुढं तिसरा आहे उपप्रश्न. The measure of an exterior angle of a triangle is equal to dash dash of measures of its remote interior angle. The measures of an exterior angle of triangle is equal to sum of त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप बरोबर त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप किती असतं तर रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजे इतकं असतं. सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटिरियर अँगल. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी. That is the 1/2 into length of side making right angle. Area of right angle triangle is equal to 1/2 into length of side of 1/2 into length of sides of making right angle. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. Question 2. Solve any 3 of the following sub questions. 3 सोडवायचे, 4 दिलेले आहेत. 6 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फर्स्ट इज द सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल. आपण पहिलं उदाहरण त्यातलं सोडवायचं आहे. काय दिले बघा. -64 डिवायडेड बाय 16. भाग तुटत असला तर तोडूया आपण. 16 एके 16, 16 चौक 64, पण मायनस डिवायडेड बाय प्लस इज इक्वल टू -4. उत्तर येणार आहे -4. नेक्स्ट मल्टिप्लाय. गुणाकार करायचा आहे आपण बैजिक राशीचा. याच्यामध्ये बघा 12xy 12xy इंटू 3x² इज इक्वल टू. पहिल्यांदा आपण कोइफिशियंटचा गुणाकार करूया. 12 गुणिले 3. पुन्हा लाईक टर्म्स दॅट इज द x गुणिले x² इंटू y इंटू y. 12×36. x गुणिले x वर्ग. घातांकाची बेरीज पहिल्या ठिकाणचा 1 आणि इकडला 2 घातांक म्हणजे x चा घन. y गुणिले y, y चा वर्ग. हे उत्तर येणार आहे आपल्याला. पुढचा तिसरा आहे -2 इंटू -3. वजा गुणिले वजा चिन्हांच्या नियमानुसार अधिक होणार आहे. आणि 3 दुनी 6. 3 दुनी 6. वजा गुणिले वजा अधिक. पुढचं दुसरं आहे -9 डिवायडेड बाय 3. मायनस डिवायडेड बाय प्लस मायनस. 3 एके 3, 3 त्रिक 9. उत्तर येणार आहे -3. चौथा आहे यातलं शेवटचं
Find the area of square having the side 12 cm. Area of square, first we write the formula. आपण पहिल्यांदा सूत्र लिहूया. Area of square is equal to side square. Area of square is equal to side square is equal to 12 square is equal to 144 square centimeter. Area of square is equal to 144 square centimeter येणार आहे. Question 3. Solve any two of the following questions. 6 मार्काला, आपल्याला 6 मार्काला दिलेला आहे. 2 सोडवायचे आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 गुणांचा हा प्रश्न आहे. फर्स्ट वन इज द राईट द रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन टू नंबर्स 3/8 अँड 7/8. 3 रॅशनल नंबर आपल्याला लिहायचे आहेत आणि ते 3/8 आणि 7/8च्या दरम्यानचे. आता 3/8 आणि इकडं 7/8च्या दरम्यानचे आपल्याला 3 नंबर लिहायचे आहेत. संख्या रेषेवर आपण पाहिलं आता छेद समान आहे, एका घराचे 8 भाग केलेले आहेत, तर आपण सरळ त्याच्या पुढची संख्या 4/8 नंतर 5/8 आणि 6/8 अशा आपण त्याच्या दरम्यानच्या रॅशनल नंबर घेऊ शकतो. पुढचा आहे इफ 4 kg ओनियन कॉस्ट 120 रुपीज. इफ 4 kg onion cost 120 rupees, how much must we pay for the 5 kg onion? 4 किलो कांद्याची किंमत 120 रुपये आहे, तर 5 किलो कांद्याची किंमत किती? आता आपण व्हेरिएशन जे आहे आपलं डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन याच्यामध्ये हे बसवायचं गणित. त्याच प्रकरणातलं हे उदाहरण आहे. आता किलोग्राम, किती किलोग्राम आहेत आणि त्याची कॉस्ट, वेट आणि कॉस्ट आपण लिहिलं असतं तरी चालतं. इथे वेट आणि कॉस्ट लिहिलं तरी चालेल. पहिल्यांदा 4 किलो कांदे आहेत. 4 किलो कांद्याची किंमत 120 रुपये आहे, तर 5 किलो कांद्याची किंमत किती? 5 किलो कांद्याची x मानूया आपण. आता हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. इट इज द direct variation. It is the direct variation and therefore direct variation मध्ये रेशो समान असतो. 4/120 बरोबर 5/x. तिरका गुणाकार करूया. 4 गुणिले x बरोबर 120 गुणिले 5. x बरोबर हे 4 गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 120 गुणिले 5 भागिले 4. 4 एक्के 4, 4 त्रिकोण 12, 4 0 0. म्हणून x बरोबर 30 गुणिले 5 बरोबर 3 5 15, 150. x बरोबर 150. म्हणून cost of 5 kg onion is equal to 150 rupees. 150 रुपये झाले. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. पॉलिनॉमियलची वजाबाकी आपल्याला करायची आहे, म्हणजे पहिल्यातून दुसरं आपल्याला वजा करायचं आहे. करूया आपण. 15x वजा 4y वजा 3 वजा 5x वजा 3y
अधिक 12. कंस काढून टाकूया आपण. -3 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातली सगळी चिन्ह बदलतात, म्हणून -5x वजा वजा अधिक 3y वजा अधिक वजा 12 बरोबर. आता लाईक टर्म्स जवळजवळ लिहूया आपण. 15x वजा 5x वजा 4y अधिक 3y वजा 3 वजा 12 या लाईक टर्म्स आहेत. बरोबर 15x वजा 5x 15तनं 5 गेले 10x वजा 4y आणि अधिक 3y मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह द्यायचं वजा 1y. आता दोन्ही समान चिन्ह आहेत. -3 आणि -12 समान चिन्हांची बेरीज करायची आणि चिन्ह समान द्यायचं. -3 आणि -12 -15 बरोबर 10x वजा y वजा 15. पुन्हा पुढचं क्वेश्चन 4. सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत, त्यापैकी एक सोडवायचा आहे. 4 मार्कांचा आहे. इफ दर्श डिपॉझिट्स 1 lakh rupees in a bank at the 7 PCPA for 2 years, what is the total amount he will get at the end of the period? दर्श डिपॉझिट्स 1 lakh rupees in a bank at the 7 PCPA for 2 years. दर्शने 1 लाख रुपये 7% दराने 2 वर्षासाठी गुंतवले आहेत. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट ॲट द एंड ऑफ द पिरियड. त्याची मुदत संपल्यानंतर त्याला किती रुपये मिळतील? तर आपल्याला इथं सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRN डिवायडेड बाय 100. P is the principal, that is the 1 lakh rupees, into R 7 PCPA into period 2 years. Number of years how many? 2 divided by 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाली. बरोबर 1000. 7 दुनी 14. 14 एके 14. 14 वर 3 शून्य 14,000 रुपये. इंटरेस्ट किती झाला? 14,000 रुपये. आता मुदतीनंतर त्याला किती मिळतील? मग म्हणजे त्यांना मिळणारी अमाऊंट काढायची आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 1 लाख रुपये आहे आणि इंटरेस्ट किती आहे? 14,000. बरोबर 1,14,000 रुपये त्याला मिळणार आहेत. 1,14,000 रुपये. खाली उत्तर लिहा. दर्श विल गेट ॲट द एंड ऑफ द पिरियड 1,14,000 रुपीज. खाली आन्सर शब्दात लिहायचा आहे. आता यातला शेवटचा आहे 4 मार्काचा आहे हा पण. One side of the cubic box is the 0.5 meter. How much will it cost to paint the outer surface of the box at the rate of 40 rupees per square meter? One side of the cubic box is the 0.5 meter. साइड किती दिले? क्यूब दिलेला आहे. साइड इज इक्वल टू 0.5 मीटर. How much will cost to paint the outer surface of the box at the rate 40 rupees per square centimeter? आता एक क्युबिक बॉक्स आहे 0.5 मीटर लांबी असलेला, बाजू असलेला, आणि त्याला बाहेरच्या बाजूनं रंगवायचं आहे. आता त्याचं बाहेरच्या बाजूनं रंगवायचं आहे म्हणजे त्याचा टोटल सरफेस एरिया काढला पाहिजे आपल्याला. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, त्याचा फॉर्म्युला आपण आधी लिहिला पाहिजे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. 6 इंटू साईड स्क्वेअर. आता 6 इंटू साईड आहे 0.5 स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू
0.5चा वर्ग 0.25 गुणाकार करूया. 25 सख्ख 150. दशांश स्थळानंतर 2 घरं आहेत, 2 घरं सोडायची. इज इक्वल टू 1.5 स्क्वेअर मीटर. आता पुढं काय सांगितले बघा, त्याचा रेट कसा दिलेला आहे. त्याचा रेट जो आहे तो स्क्वेअर मीटरला 40 रुपये. अँड देअरफोर टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ पेंट करायचं आहे. पेंटिंग इज इक्वल टू 1.5 गुणिले 40. गुणाकार करूया. 15 चौक 60. 15 शून्य 0. दशांश स्थळानंतर 1 घर सोडायचं. बरोबर 16 रुपीज. 16 रुपीज. टोटल कॉस्ट किती आली. टोटल कॉस्ट इज इक्वल टू 16 रुपीज.